प्रेम होतं, या बारामतीकरांवर त्यांचं प्रेम होतं, त्या बारामतीकरांचं माधवी दृश्य पाहतो युगेंद्र पवार आपल्याला दिसतायत आणि त्यांना देखील अश्रू अनावर झालेले आहेत. आजूबाजूला कार्यकर्ते आहेत. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये याच युगेंद्र पवारांनी अजित पवारांसमोर आव्हान उभं केलेलं होतं, पण आपल्या कुटुंबातला एक सदस्य आज कायमचा सोडून गेल्यानंतर युगेंद्र पवार यांना देखील अश्रू अनावर झाले. मराठीमध्ये अजित पवारांचं निधन झालं असं कळतंय, काय माहिती आहे? मला काहीच माहिती नाही. मला आताच टीव्हीवरती कळलं आणि मी डायरेक्ट इथे आले. ओके, मॅम काय काही माहिती आहे आपल्याकडे मॅडम? नाही, झालंय या सगळ्या संदर्भात कोणाशी बोलणं झालेलं नाहीये. आता मी डायरेक्ट इथे आले. आता बघते आतमध्ये काय. सुनेत्राताई आतमध्ये आहे. सुनेत्राताई आणि पार्थ आतमध्ये आहे. जी, मी भेटते. जाऊ. ओके, चालेल चालेल. पता चला कौन पूजा खान आहे. तर अजित पवारांचं संपूर्ण कुटुंबीय सुनेत्रा पवार, सुप्रिया पवार आणि सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी असल्याचं कळतंय. VSR या एव्हिएशन कंपनीचे विमान असल्याचं कळतंय. आपण युगेंद्र पवार यांच्याविषयी बोलत होतो. युगेंद्र पवार आपल्या काकाच्या निधनाची बातमी कळताच अक्षरशः त्यांनाही अश्रू अनावर झालेले आहेत. ते फोनवर बोलतात, मात्र ते रडतानाही दिसतात. पवार कुटुंब संपूर्ण पवार कुटुंब सध्या दिल्लीमध्ये आहेत. या अपघाताची माहिती कळाली तेव्हा ते सगळेजण दिल्लीमध्ये होते, एकत्रित होते अशी माहिती कळते. आता काही वेळातच ते बारामतीच्या दिशेने रवाना होणार आहे. शरद पवार, सुप्रिया